पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा तपास सुरक्षा यंत्रणांकडून करण्यात येतोय। या तपासात या हल्ल्यामागचं पाकिस्तानी कनेक्शन समोर आलंय। एवढंच नाही तर आतंकवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला करण्यासाठी 22 तारीख का निवडली याची माहितीही समोर आली आहे। मीडिया रिपोर्टनुसार आतंकवादी हल्ल्याच्या 8 दिवसाआधीच पहलगाममध्ये दाखल झाले होते। पर्यटकांची संख्या जिथे जास्त असते त्या बैसरण परिसरातील 3 पर्यटन स्थळांची त्यांनी रेकी देखील केली होती। त्यामध्ये त्यांना पहलगाममध्ये पर्यटक जास्त असतात याचा अंदाज आला। त्यामुळे जास्त गर्दीच्या ठिकाणी हल्ला करण्यासाठी पहलगामची निवड केली। पहलगाम परिसरात 20 आणि 21 एप्रिलला पाऊस झाला होता, त्यामुळे येथे पर्यटकांची संख्या कमी होती। त्यामुळे 22 एप्रिलला पर्यटकांची गर्दी पाहून आतंकवाद्यांनी हल्ला केल्याचं तपासात समोर आलंय। बैसरण परिसरातील 3 पर्यटन स्थळांची रेकी आतंकवाद्यांकडून करण्यात आली होती। त्यामध्ये अम्युजमेंट पार्कचा देखील समावेश होता। आतंकवाद्यांनी तिथे हल्ल्याची देखील तयारी केल्याची माहिती आहे। मात्र पार्कमध्ये पर्यटकांची संख्या कमी असल्याने इथे हल्ल्याचा प्लॅन कॅन्सल केला आणि पर्यटकांची संख्या अधिक असलेल्या पहलगामची हल्ल्यासाठी निवड करण्यात आली, असे या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलंय। पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर जो प्राथमिक तपास करण्यात आला त्याचा सविस्तर रिपोर्ट NIA ने तयार केलाय। यामध्ये पाकिस्तानाविरोधातील सर्व पुरावे सापडल्याचं नमूद करण्यात आलं। पाकिस्तानी आर्मी, लष्कर आणि इतर दहशतवादी संघटना त्यांच्या विरोधातील सर्व पुरावे मिळाले असून पाकिस्तानी आर्मी आणि तेथील दहशतवादी संघटना कशा पद्धतीने या दहशतवाद्यांना ऑपरेट करत होत्या या सगळ्याचे पुरावे या प्राथमिक रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले। हल्ला करणारे दहशतवादी हे बैसरण व्हॅलीमध्ये नेमके कसे आले, पहलगाम पर्यंत ते कसे पोहोचले, त्यांनी कोणकोणत्या मार्गांचा वापर केला, तसंच त्यांनी जिथे शस्त्र लपवली त्या ठिकाणाचा उल्लेखही NIAच्या अहवालात करण्यात आलाय। आता हा रिपोर्ट गृह मंत्रालयाकडे सादर केला जाणार आहे। त्यानंतर भारत यावर काय कारवाई करतंय, पाकिस्तान विरोधात युद्ध पुकारते का हे पाहावं लागणार आहे। तुमचं यावरचं मत आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारने आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका।